नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की काव्याच्या चोरटीचा कार्यक्रम सुरू झालेला असतो। सगळेजण पाहुणे मंडळी जमलेले असतात आणि काव्या सुद्धा खूप छान अशी तयार झालेली असते। पण काव्याला खूपच त्रास होत असतो, तिला खूप गरम होत असतं, कारण तिने खूप ज्वेलरी आणि साडी नेसलेली असते, त्यामुळे तिला खूप गरम होत असतं। म्हणून ती आता स्वतःच तिच्या पदराने हवा घेत असते। आता हे सगळं पार्थ पाठीमागून पाहतो आणि मग त्याला काव्याचं खूप वाईट वाटतं। मग तो आता जीव आणि मिथुन काका बरोबर बोलत असतो, तर त्यांना म्हणत असतो की थांबा, मी आलोच, आणि असं म्हणून तो काव्याच्या जवळ येतो आणि मग काव्या त्याला म्हणत असते की अहो तुम्ही ते काय करताय। तर आता पार्थ म्हणत असतो की माझ्या काव्याला एवढं गरम होत असताना मी कुठे असायला हवं। तर आता तो छोटा फॅन घेऊन येतो आणि काव्याच्या तोंडासमोर धरतो। मग काव्याला खूपच छान वाटत असतं, पण काव्या म्हणत असते की पार्थ, लोक बघतायत ना, असं काय करताय तुम्ही, जावा बरं इथून, आणि तुम्ही जर असंच करत इथे उभा राहिला तर लोक काय म्हणतील की बायकोच्या मागे मागेच करतोय। मग पार्थ म्हणत असतो की म्हणू देत की, मग काय होतंय म्हटलं तर, आणि तो तिथेच थांबतो। तर आता नंतर तो काव्याने जो गजरा लावलेला असतो तो गजरा सुद्धा हातामध्ये घेतो आणि म्हणत असतो की काव्या, खरंच हा गजरा ना तुमच्यावरती खूप छान दिसतोय, खरंच तुम्ही खूप छान दिसताय आज, आणि या गजऱ्याचा वास पण खूप छान येतोय। असं म्हणून आता तो गजऱ्याचा वास घेत असतो। तर काव्या म्हणत असते की अहो पार्थ, काय करताय, तुम्हाला कळतंय का, कोणी बघितलं तर काय म्हणतील, जावं बरं इथून तुम्ही। पण पार्थ काही तिथून हलायला तयारच नसतो। तो आता काव्याचा गजरा हातात घेऊन तिच्या जवळ जात असतो। आता हे सगळं तिकडून मानिनी पाहते आणि मानिनी म्हणत असते की काय हा पार्थ। मग आता मानिनी पार्थच्या जवळ येते आणि त्याचा जोरात कान पिळते आणि म्हणते की काय चाललंय। आता हे दोघेही एकदम असे दचकतात। तर आता मानिनी म्हणत असते की काय चाललंय। त्यावेळेस पार्थ म्हणत असतो की अगं आई, माझा कान सोड, खूप दुखतोय। मग मानिनी म्हणत असते की तुला कळतंय का, एवढी सगळी माणसं जमलेली आहेत आणि तू काय करतोय। मग पार्थ म्हणत असतो की अगं आई, काव्याला बघ ना किती त्रास होतोय, त्यांना ना त्रास होतोय, आणि मग त्याच्यामुळेच मी इथं आलो होतो। मग आता मानिनी म्हणत असते की हो का, तुझ्या काव्याला त्रास होतोय का, मग आता एक काम कर, तू जा इथून, मी तुझ्या काव्याचा त्रास दूर करते, मी तिला हवा घालते, तुझी काहीच गरज नाहीये, तू जा इथून। मग आता पार्थ तिथून निघून जातो आणि मानिनी काव्याला हवा घालत तिथेच उभा राहते। तर चला प्रेक्षकांनो, हा छोटासा भाग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।